नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत शेव. माझ्याकडे काही ही शेव आहे, जाड शेव आहे लसणाची. आणि इथे मी कांदा कापून घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि बघा मी कशी करते माझ्या पद्धतीने. तर खूप छान होते आणि सिंपल बट स्वीट आहे आणि टेस्टी पण लागते. मुलं देखील आवडीने खातात. मी इथे कांदा पॅनमध्ये टाकलेला आहे आणि तो छान असा परतून घ्यायचा. आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्याच्यातूनच करायचं. याच्यात तेल टाकायचं आणि हे कांदा परतून घ्यायचा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घरात काही भाजीला नसेल तर ही शेवभाजी आपण एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो. असं कांदा परतून घेतला आहे मी. अशा पद्धतीने तांबूस कलर येऊ द्यायचा आणि इथे मी आलं लसूण पेस्ट केलेलीच आहे. ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. कांदा छान असा तांबूस झाला की त्याला असा वास येत नाही उग्र असा कांद्याचा आणि चवीलाही छान लागते भाजी. थोडंसं तेल टाकून तो परतून घेतलेला आहे मी. इथे मी खोबरं भाजून ठेवलेलं होतं, तर ते खोबरं देखील टाकूयात त्यामध्ये थोडंसं. अशा प्रकारे आपण कांदा आणि भाजलेलं खोबरं मी हे स्टोअर करून ठेवलेलं आहे. आम्ही फ्रीजमध्ये भाजलेलं खोबरं केव्हाही यूज करता येतं. इथे पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे, त्यात आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. ती छान परतून घ्यायची पॅनमध्ये. आणि मुलं आवडीने खातील ही भाजी आणि मोठ्यांना देखील आवडेल, लहानांना देखील आवडेल अशी ही भाजी आहे. आणि घरात कुठली भाजी नसेल, हे शेव असेल घरात, तर पटकन महिलांना ही करता येते. बाजारात भाजी आणून करण्यापेक्षा मग घरात केली पटकन, काय अवेलेबल आहे त्यातून, तर मग खूप छान तयार होती भाजी आणि थोडीशी वेगळी अशी रेसिपी तयार होऊन जाते. इकडे छान असा आपला कांदा आणि आलं आणि लसूण परतलेला आहे. इकडे आपण मिक्सरमधून कांदा आणि खोबरं हे वाटून काढलेलं आहे व अशी पेस्ट तयार झालेली आहे. हे छान परतू घ्यायचं पॅनमध्ये. यात आता आलं लसूण कांदा खोबरं हे सगळा मसाला टाकलेला आहे. ते छान असं तेलात भाजून घेतलं की त्याला वास येत नाही उग्र असा कांद्याचा आणि चवीलाही देखील छान लागते भाजी. सगळ्या बाजूने असं हे भाजून घ्यायचं. हे ते तुम्हाला दिसेलच असेल, याचा कलर बदलला आहे बघा. आणि
यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, गरम मसाला, लाल तिखट 1 चमचा आणि हा काळा मसाला आहे तो 1 चमचा. असे या प्रकारे हे आपण टाकलेलं आहे. हे छान मिक्स करायचं. यामध्ये मीठ देखील टाकलंय. अशा प्रकारे हे छान परतून घ्यायचं. आणि जरूर ही रेसिपी ट्राय करा. तुमच्या घरातील सर्वांनाच ही रेसिपी आवडेल आणि सगळेच आवडीने खातील आणि एकदा केली की पुन्हा पुन्हा करा म्हणतील असं होईल. मी एकदा साध्या पद्धतीने केलेली आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप सुंदर अशी ग्रेव्ही झालेली आहे. खूप सुंदर वास पसरला आहे. यात आपण थोडंसं पाणी टाकूया. खूप सुंदर वास घरात दरवळला आहे. असं पाणी टाकून आपण मसाला भाजल्यानंतर हे ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही थोडा वेळ शिजू द्यायची. हे सगळं मिक्स केला मसाला त्या पाण्यामध्ये असं म्हणजे. आणि आता त्याला उकळी येऊ द्यायची. हे खूप छान उकळी आली आहे. इथे मी शेव टाकली आहे आणि इथे आपली शेवभाजी तयार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा आणि एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. बाय. थँक यू सो मच.